झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्याहून ही धक्कादायक बातमी आहे। थेरगाव मधल्या आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये एका भामट्यानं डॉक्टर असल्याचा बनाव करत एका महिलेचे दागिने पळवले आहेत। डॉक्टर असल्याच्या बहाण्यानं त्यानं महिलेच्या मानेवर इंजेक्शन दिलं आणि त्याच वेळी तिचे दागिने पळवले। आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये रेखा मेहता ही महिला उपचारासाठी दाखल झाली होती आणि तिच्या रूममध्ये हा भामटा डॉक्टर शिरला। इंजेक्शन द्यायचं असं सांगून त्यानं तिला अंगावरचे दागिने काढायला लावले आणि या भामट्यानं चक्क तिच्या मानेवर इंजेक्शन देत दागिने घेऊन पसार झाला। एवढी गंभीर घटना घडूनही रुग्णालय प्रशासन मात्र याकडे गांभीर्यानं पाहत नसल्याचा आरोप पीडित महिलेनं केलाय। तर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे। आदित्य बिर्ला हॉस्पिटलमधली ही धक्कादायक घटना आहे। थेरगाव मधला हा प्रकार आहे। या ठिकाणी या हॉस्पिटलमध्ये एक भामटा डॉक्टर बनून आला आणि त्यानं दागिने घेऊन तो पसार झालाय। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांच्याकडून। कैलास, रुग्णालय प्रशासन हा सगळा प्रकार गांभीर्यानं घेत नसल्याचा आरोप पीडित महिलेनं केलेला आहे। नेमका काय घडला हा प्रकार आणि रुग्णालय प्रशासनाचा हा ही अजब वर्तणूक का? ही महिला जी आहे ही 17 तारखेला रात्री आदित्य बिर्ला रुग्णालयामध्ये दाखल झाली होती। डिलिव्हरी मध्ये प्रॉब्लेम आल्यामुळे तिला दाखल करून घेण्यात आलं होतं। मात्र याच रुग्णालयामध्ये दुसऱ्या दिवशी म्हणजे 18 तारखेला एक भामटा डॉक्टर बनून या ठिकाणी आला आणि त्याने महिलेला तुमची तपासणी करायची असं सांगितलं। 8 ते 9च्या दरम्यान 2 वेळा हा जो डॉक्टर बनून होता तो या ठिकाणी आलेला होता। महिला ज्या या रुग्णालयातील ज्या रूम मध्ये ऍडमिट होती त्या रूम मध्ये हा दोनदा आला। नक्कीच कैलास, आपण हा सगळा प्रकार त्या पीडित महिलेच्या पतीकडून ऐकूया। त्याची प्रतिक्रिया आलेली आहे, आपण ऐकूया। ये जो मेरे वाइफ के साथ हुई है, जो दुर्घटना हुई है, तो उसकी रिस्पॉन्सिबिलिटी हॉस्पिटल स्टाफ ले और हॉस्पिटल अथॉरिटीज़ ले, लेकिन इन्होंने ये एक्सेप्टेंस नहीं लिया है और इन्वेस्टिगेशन इनका इतना स्लो चला है कि पुलिस के शाम तक कोई पुलिस नहीं आई। सुबह जब 8 बजे के 9 के बीच में जब ये हुई है दुर्घटना तो पुलिस कम से कम 5 बजे तक कोई नहीं आया। फिर हमने सेल्फ कंप्लेन मेरी वाइफ ने कॉल करके पुलिस को बुलाया है। झी 24 तास एक पाऊल पुढे।